नमस्कार. जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान भटकलेले पक्षी पुन्हा आपल्याच घरट्यात परततात. तसेच वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे दोघे घरी परतले आहेत. विशेष म्हणजे वीरूला त्याच्या आईनेच परत पाठवले आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरू वाघमारे हे राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर अजित पवार गटात गेले होते, तर हेमंत वाणी यांनी अजित पवार गटात वाट धरली होती. मात्र ठाणे शहरातील राष्ट्रवादीचे नेतृत्व कार्यकर्त्यांनी योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करीत युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांचा प्रवेश हा डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाची एक खास भेट ठरली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजित पवार यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. शिवाय जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे असल्याने आम्ही स्वगृही परतत आहोत. अखेरीस निजामाच्या तावडीतून सुटका झाली, असे वीरू वाघमारे यांनी सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि कट्टर कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. आव्हाड यांचे निकटवर्ती अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना तडीपार व्हावे लागले होते. आव्हाड यांच्यासाठी आपल्या अंगावर गुन्हे दाखल करून घेणारे हे दोन्ही कट्टर कार्यकर्ते अजित पवार गटात गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.